नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्लास 11 सायन्स फिजिक्स चॅप्टर 1 युनिट्स अँड मेजरमेंट्स. फ्रेंड्स, या चॅप्टरमध्ये आम्हाला एक क्वेश्चन असा पण विचारला जातो, युजिंग डायमेन्शनल एनालिसिस चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन्स. इक्वेशन 1 असं आहे बघा, v इज इक्वल टू u प्लस at. आता मित्रांनो, याचे आणि याचे आम्हाला डायमेन्शन्स काढायचे आहेत आणि लेफ्ट हँड साइडचे डायमेन्शन्स आणि राईट हँड साइडचे डायमेन्शन्स इक्वल आहेत असं आपल्याला दाखवायचं. मग आपण डायमेन्शन्स ऑफ लेफ्ट हँड साइड काढू. हे आहे v लेफ्ट हँड साइडला, म्हणून डायमेन्शन्स ऑफ v लिहिताना आपण चौकोनी ब्रॅकेटमध्ये लिहायचं. ओके, म्हणजे v चे डायमेन्शन्स. आता तुम्हाला माहिती आहे v म्हणजे व्हेलॉसिटी. मग व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आम्हाला माहित पाहिजे. डायमेन्शन मध्ये डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता मित्रांनो, हे जे डिस्प्लेसमेंट आहे ही फंडामेंटल राशी आहे, म्हणजे अंतर जे आपण एल ने डिनोट करतो, लांबी एल, लेंथ. ओके, मग टाइम आपण टी ने डिनोट करतो. आता तुम्हाला माहिती आहे की एल आणि टी व्यतिरिक्त इथं एम नाही, म्हणून आपण डायमेन्शन्स ऑफ LHS लिहिताना हा एल म्हणजे काय, एल रेस टू 1. कोणत्याही संख्येला इथं घात लिहिला नाही म्हणजे तो 1 असतो, हे तुम्हाला माहिती आहे. सो एल रेस टू 1. एमचं पद तर ह्याच्यात नाहीच, म्हणून आपण एम रेस टू 0 लिहिला. आणि लॉ ऑफ इंडायसेस नुसार हा टी जर आपण अंशात आणला तर इथं काही नाही, म्हणजे जो 1 आहे तो मात्र निगेटिव्ह होणार, -1. ओके, आणि तुम्हाला हेही माहिती आहे की डायमेन्शन्स लिहिताना एल, एम आणि टी या 3 लेटर्सचाच आपण वापर करतो. ओके, म्हणून लेफ्ट हँड साइडचे डायमेन्शन्स काय झाले, एल रेस टू 1, एम रेस टू 0, टी रेस टू -1. म्हणून याला मी म्हणलं इक्वेशन 1. ओके, आता आपल्याला राईट हँड साइडचे डायमेन्शन्स लिहायचे, म्हणून मी तसं लिहिलं, डायमेन्शन्स ऑफ राईट हँड साइड. पण राईट हँड साइडचे डायमेन्शन लिहायचे म्हणजे तुम्हाला माहिती राईट हँड साइडला काय आहे, u प्लस at. ओके, म्हणजे u चे डायमेन्शन प्लस a म्हणजे ऍक्सलरेशनचे डायमेन्शन आणि t म्हणजे टाइमचे डायमेन्शन, असं सेपरेटली आपण लिहिणार. सो u म्हणजे काय लिहिताय तुम्ही, हा u, त्याचे डायमेन्शन लिहिताना u म्हणजे वेलॉसिटी आहे. इनिशियल वेलॉसिटी इज डिनोटेड बाय u, म्हणजे शेवटी वेलॉसिटीच आहे. मग वेलॉसिटीचे डायमेन्शन झाले डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ओके, हे प्लस या इथे लिहिलं. आता ए म्हणजे ऍक्सलरेशन. मग ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला तुम्हाला लिहावा लागेल. ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय, वेलॉसिटी अपॉन टाइम. ओके, आणि हा जो टी आहे या टीला मी इथं टाइम जसंचे तसं लिहिलं, टी म्हणजे टाइम. ओके, आता व्हेलॉसिटी अपॉन टाइम मध्ये हा जो टाइम छेदातला आहे आणि हा अंशातला टाइम आहे, गुणाकार आहे, हे दोघं कट होतील. मग तुमच्याकडं उरलं काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम प्लस व्हेलॉसिटी, एवढंच उरलं, कारण हे दोघं कट झाले. मग आता डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन्स तुम्ही लिहिणार तर डिस्प्लेसमेंट आपण एल ने डिनोट करतो, टाइम आपण टी ने डिनोट करतो, व्हेलॉसिटी फक्त उरलंय आणि व्हेलॉसिटी आपण लिहित असतो डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. हे बघा, हेच व्हेलॉसिटी. मग डिस्प्लेसमेंट म्हणजे एल आणि अपॉन टाइम, म्हणून हा टी वर जाईल, हा टी वर जाईल. मग आता या दोघांची जर ऍडिशन होणार नाही, दोन्ही सारखेच आहेत, मग अशा वेळेस आपण काय करतो, एकाचे डायमेन्शन लिहितो. ओके, तेच याचे आहेत. मग एल म्हणजे काय, एल रेस टू 1,
इथं एम आहे का? नाही, म्हणून एम रेस टू 0. हा टी वर नेला रेस टू -1. ओके, प्लस आता हे सेम येणार, हेच इथं लिहिणार. आणि मी मगाशी सांगितलं सिमिलर टर्मची ऍडिशन डायमेन्शन्स मध्ये होत नाही. मग या दोघांच्या ऐवजी फक्त आपण एकच लिहिणार, कारण हे म्हणजेच ही ऍडिशन 2 अशी होणार आणि 2 कॉन्स्टंट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, डायमेन्शन्स लिहित असताना कॉन्स्टंटचे डायमेन्शन्स लिहित नसतात. कॉन्स्टंटचा डायमेन्शन्स मध्ये उल्लेखही करत नसतात. ही जर ऍडिशन आपण ऍक्च्युली केली तर ती काय झाली? 2l1 m0 t-1 ही ऍडिशन. मग 2 लिहायचाच नाही ना, म्हणून फक्त l1 m0 t-1 हे RHS चे डायमेन्शन झाले, म्हणून याला मी म्हणलं 2. आता मित्रांनो, l1 m0 आणि t-1 हे लेफ्ट हँड साइडचे पण आले होते. l1 m0 t-1 सेम डायमेन्शन्स. म्हणजे थोडक्यात काय सांगणार तुम्ही? LHS चे डायमेन्शन्स आणि RHS चे डायमेन्शन्स इक्वल आहेत. म्हणजे द इक्वेशन v = u + at इज डायमेन्शनली करेक्ट असं आपण म्हणणार. ओके, इक्वेशन 2, v² = u² + twice of as. ओके, हे बघ, डायमेन्शनल चेक करण्यासाठी लेफ्ट हँड साइडचे डायमेन्शन राईट हँड साइडचे डायमेन्शन इक्वल आले पाहिजे, म्हणून आपण पहिल्यांदा डायमेन्शन्स ऑफ लेफ्ट हँड साइड असं म्हणणार. मग आता लेफ्ट हँड साइड काय आहे? v². मग डायमेन्शन्स लिहिताना चौकोनी कंसात लिहितात, हे तुला माहिती आहे. इज इक्वल टू, आता v म्हणजे काय? वेलॉसिटी. त्याचा हा काय? स्क्वेअर. म्हणजे वेलॉसिटीच्या डायमेन्शनचा स्क्वेअर. वेलॉसिटी म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग डिस्प्लेसमेंटचा स्क्वेअर, टाइमचा स्क्वेअर, थोडक्यात या दोघांचा स्क्वेअरच होणार. ओके, मग आता डिस्प्लेसमेंट आपण कशाने डिनोट करतो? एल ने. टाइम कशाने डिनोट करतो? टी ने. एल आणि टी चा हा झाला स्क्वेअर. हे बघ, हा स्क्वेअर जो आहे ना दोघांचा, मी सरळ एल आणि टीचा स्क्वेअर लिहून टाकला. मग ह्यालाच तू कसं लिहिशील? हा 2 याचा, हा 2 याचा. लॉ ऑफ इंडायसेसनं l² t² असं लिहायचं. मग l⁻², या दोघात mचा उल्लेख नाही, म्हणून m⁻0. आणि हा जो छेदातला स्क्वेअर आहे तो जर मी अंशात आणला लॉ ऑफ इंडायसेसने, तो झाला -2. दॅट मीन्स लेफ्ट हँड साइडचे डायमेन्शन्स काय झाले? l² m⁻0 t⁻², म्हणून त्याला मी म्हणलं 1. आता आपल्याला राईट हँड साइडचे डायमेन्शन्स काढायचे. मग राईट हँड साइड काय आहे? u² + as. आता बघा इथं ऍक्च्युली राईट हँड साइडला 2as आहे, पण मी 2 हा कॉन्स्टंट असल्यानं लिहिलेला नाही. ओके, मग राईट हँड साइड झाली डायमेन्शन ऑफ u² + डायमेन्शन ऑफ a इंटू डायमेन्शन ऑफ s. ओके, आता बघा, u म्हणजे वेलॉसिटी, ही इनिशियल वेलॉसिटी असते, शेवटी वेलॉसिटीच आहे. मग वेलॉसिटीचे डायमेन्शन्स काय लिहिशील तू? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. हा त्याचा स्क्वेअर आहे ना, मग या दोघांचा स्क्वेअर. ओके, डिस्प्लेसमेंटचा स्क्वेअर आणि टाइमचा स्क्वेअर, हे झाले याच्या बाबतीत. आता प्लस ए. तुला माहिती ए म्हणजे काय? वेलॉसिटी अपॉन टाइम, ऍक्सलरेशन. ओके, मग वेलॉसिटी अपॉन टाइम. आणि एस, एस म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे, अंतर आहे, म्हणून मी इथं लिहिलं डिस्प्लेसमेंट. ओके, डिस्टन्स. ठीक आहे, आता डिस्प्लेसमेंट कशाने डिनोट करतो आपण? एल ने. त्याचा हा स्क्वेअर आहे, मग दोघांचा स्क्वेअर मी कंसाच्या वर लिहिलेलंच आहे. हा आहे टाइम, म्हणजे टी ने डिनोट करतो. सो एल अपॉन
टी त्याचा स्क्वेअर. हे झालं याच्या बाबतीत. हे प्लस साइन. आता व्हेलॉसिटी. पहिल्यांदा तुला व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स लिहावे लागतील. व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स काय असतात? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे एल अपॉन टी. हे झालं व्हेलॉसिटीच्या बाबतीत. अपॉन हा टाइम जसाच्या तसा टी. ओके, हे व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स आणि हा टाइम. मग इनटू हे डिस्प्लेसमेंट आहे जे आपण एल ने डिनोट करणार. ओके, डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्स आपण एल ने डिनोट करतो. आता तुला माहितीये या दोघांना हे भागिले. मॅथमॅटिकली समजून घ्या. जर हे भागिले तर याच्या छेदात काय? काही नाही म्हणजे 1 आहे. म्हणजे टी अपॉन 1 आहे. म्हणून याला आपण जर उलटून गुणिले केलं, इनव्हर्सली मल्टिप्लाइड, तर कसं होईल? एल बाय टी तर इथंच राहतील. ओके, त्यात एल इंटू एल चा आपण स्क्वेअर करून टाकू. अपॉन हा टी जसाच्या तसा राहील. त्यानंतर हे जे आहे याला मी इनव्हर्सली मल्टिप्लाय केलं म्हणजे 1 अपॉन टी लिहिलं. हे जे आहे ना याच्या छेदात 1 आहे. मग उलटून लिहिलं तर 1 वर येणार आणि हा टी खाली जाणार. ठीक आहे. मग आता हा जो स्क्वेअर आहे हे दोघांचा करून टाकला. एल स्क्वेअर डायमेन्शन मध्ये आणि टी स्क्वेअर हे पण डायमेन्शन मध्ये. हा प्लस या इथं जसाच्या तसा लिहिला. आता एल इंटू एल मी एल स्क्वेअर लिहिलाच होता. हा टी आणि इनव्हर्सली मल्टिप्लायचा हा आलेला टी हे पण दोघं शेजारीच आहेत. म्हणजे टी इंटू टी टी स्क्वेअर होणार. ओके, म्हणजे एल स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर असा त्याचा अर्थ. आता हा टी स्क्वेअर मी वर आणणार, हा टी स्क्वेअर पण वर आणणार आणि डायमेन्शन्स कसं लिहिणार? पहिल्यांदा लिहिणार एल स्क्वेअर. या दोघात एमचं पद नाही म्हणून एम रेस टू 0 आणि हा छेदातला टी स्क्वेअर अंशात आला म्हणजे टी स्क्वेअर. ओके, झाला मायनस. प्लस याचंही सेम. हा एल स्क्वेअर. या इथं कुठंच एमचं पद नाही म्हणून एम रेस टू 0 येणार. हा टी इंटू टी टी स्क्वेअर छेदात आहे तो अंशात आणला -2 होणार म्हणजे टी रेस टू -2. आता परत बघा दोन्ही सेम आहेत म्हणजे तुम्ही याला काय लिहिणार? ट्वाइस. ओके, या दोघांची ऍडिशन सेम असल्यामुळे ट्वाइस लिहिणार. एल स्क्वेअर एम रेस टू 0 टी रेस टू -2. पण 2 हा कॉन्स्टंट आहे तो लिहायची गरज नाही. म्हणून राईट हँड साइडचे डायमेन्शन झाले एल स्क्वेअर एम रेस टू 0 टी रेस टू -2. ठीक आहे. आता याला आपण सेकंड म्हणणार कारण हे RHS चे डायमेन्शन आहे. एल स्क्वेअर एम रेस टू 0 टी रेस टू -2. इथं बघा आपण राईट हँड साइडचे डायमेन्शन काढले तेच लेफ्ट हँड साइडचे पण आले. एल स्क्वेअर एम रेस टू 0 टी रेस टू -2. म्हणजे डायमेन्शन्स ऑफ LHS आणि डायमेन्शन्स ऑफ RHS सेम आले. म्हणून आपण म्हणणार द इक्वेशन V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ AS इज डायमेन्शनली करेक्ट. आता इक्वेशन 3 S इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर. आता हे आपल्याला डायमेन्शनली चेक करायचं आहे. ओके, मग डायमेन्शन्स ऑफ LHS म्हणजे याचे डायमेन्शन्स तुम्हाला माहिती. एस म्हणजे काय? एस म्हणजे चाललेलं अंतर, डिस्प्लेसमेंट. आणि डिस्प्लेसमेंट तुम्हाला माहिती आपण एल ने डिनोट करतो फक्त. तिथं एम आणि टी चा संबंध नाही. सो याचे डायमेन्शन्स लिहिताना मी लिहिणार एल रेस टू 1. इथं एम नाही म्हणून एम रेस टू 0. इथं टी नाही म्हणून टी रेस टू 0. सो डायमेन्शन्स ऑफ LHS काय झाले? एल रेस टू 1 एम रेस टू 0 टी रेस टू 0 1. आता आपण डायमेन्शन्स ऑफ राईट हँड साइड घेऊया. UT प्लस 1/2 AT स्क्वेअर. ओके, आता U म्हणजे वेलोसिटी हे तुम्हाला माहिती आहे. इनिशियल वेलोसिटी. काय डायमेन्शन्स असतात?
डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम हा फॉर्म्युला आहे ना. मग डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन अपॉन टाइमचे डायमेन्शन हे झाले यूच्या बाबतीत. हा टी म्हणजे टाइम आहे म्हणून मी तो टी न दाखवला, डायमेन्शन ऑफ टी. आता प्लस हा 1/2. ओके. परत ए म्हणजे काय, ऍक्सेलरेशन. आता ऍक्सेलरेशन म्हणजे काय, वेलॉसिटी अपॉन टाइम. ओके. आणि हा टी म्हणजे टाइम, त्याचा स्क्वेअर म्हणजे टीचा स्क्वेअर. आता वेलॉसिटी अपॉन टाइम हे आपण कसं लिहितो तुला माहिती, पैकी हा टी आणि हा टी मी तिथंच कट करून टाकला. ओके. हा डिस्प्लेसमेंट आपण एल ने डिनोट केला. हा 1/2 लिहिला. वेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम लिहिलं, हे वेलॉसिटीसाठी लिहिलं. आणि छेदात हा टाइम सेपरेटली लिहिला. ओके. आता तुला माहिती आहे हा टी स्क्वेअर तर ॲज इट इज ठेवायचा. ह्याला हे भागिले आहे म्हणजे हा उलटून गुणिले होईल बघ. याच्या छेदात काही नाही म्हणजे 1 आहे. हा उलटून गुणिले म्हणजे काय होईल, याला 1/t येणार. हे बघ हा असा. म्हणजे हा डिस्प्लेसमेंट आपण एल ने डिनोट केला, हा टाइम आपण टी ने डिनोट केला, इनटू हे भागिले उलटून 1/t असं लिहिलं. आणि हा टी स्क्वेअर ॲज इट इज. हा एल तसाच, 1/2 तसाच, हे बाकी तसंच ठेवलं. आता हे बघ हा एल लिहिला, हा 1/2 लिहिला, हे एल अपॉन टी आणि हा टी छेदाचा गुणाकार केला तो टी स्क्वेअर होणार. ओके. आणि हा टी स्क्वेअर ॲज इट इज ठेवला. मग टी स्क्वेअर झाले कट. मग काय उरलं, हा l⁻1. 1/2 ह्याचे डायमेन्शन नसतात म्हणून मी 1/2 पुढे लिहिलाच नाही. आणि हा l⁻1. ओके. मग ह्याला काय लिहिशील, l⁻1, m⁻0 आणि t⁻0 याला लिहिशील बरं का. याला सुद्धा तेच लिहिशील, प्लस l⁻1, m⁻0, t⁻0. आणि या दोघांची ऍडिशन जर केलीस तर ती l⁻1, m⁻0, t⁻0 येणार. मग डायमेन्शन मध्ये फक्त मी कन्सिडर केलं l⁻1, m⁻0, t⁻0. मग हे डायमेन्शन RHS चे झाले म्हणून मी तसं लिहिलं, डायमेन्शन्स ऑफ RHS l⁻1, m⁻0, t⁻0. ओके. हे 2. अशा रीतीनं लेफ्ट हँड साईडचे डायमेन्शन्स आणि राईट हँड साईडचे डायमेन्शन सेम येतात म्हणून मी लिहिलं द इक्वेशन S = ut + 1/2 at² इज डायमेन्शनली करेक्ट. तर मित्रांनो, हे 3 इक्वेशन आपण डायमेन्शनली चेक केले आणि ते करेक्ट सुद्धा आले. आता इथं आपण थांबूया, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार.